सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीचा स्वामी हा मंगळ प्रमुख कर्म राज्य स्थानामध्ये, तर चंद्र हा वृषभ राशीत आहे. तेव्हा तुम्ही गोड बोलायला शिका, कारण कठोरपणे वागलात तर तुमचं काम होणार नाही. गोड बोला, तुमचं काम करून घ्या. तृतीय स्थानातील गुरुच्या प्रभावामुळे तुम्हाला तुमच्या मुलांकडनं खुश खबर मिळेल. जोडीदाराची साथ असल्यामुळे जे काही काम तुम्ही हाती घ्याल त्यात तुम्हाला यश आहे. संध्याकाळी एखादं अपूर्ण काम तुमचं पूर्ण होईल. रात्रीचा वेळ तुमच्या घरामध्ये तुम्ही व्यतीत करणार आहात. नातेवाईकांच्या भेटी तुम्हाला आनंद देऊन जातील. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. राजकीय क्षेत्रातील तुमच्या प्रयत्नांना आज यश मिळेल. नवीन करारामुळे पद आणि प्रतिष्ठेमध्ये तुमच्या वाढ होईल. सरकारी किंवा शासनातील ओळखीचा तुम्हाला लाभ होईल. तुमची पेंडिंग कामं पुन्हा सुरू होणार आहेत. जे तुम्हाला आवडत नाही किंवा ज्यांना पाहून तुमचा मूड खराब होतो त्यांची तुमची भेट होईल. त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं तुमच्यासाठी चांगलं आहे. मुलांकडून संध्याकाळी तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकते. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीचा स्वामी बुध द्वादश स्थानामध्ये आहे. तेव्हा तुम्ही सावध राहा, कारण मौल्यवान वस्तू हरवण्याची किंवा चोरी जाण्याची भीती आहे. मुलांच्या शिक्षणाबाबत किंवा त्यांनी एखाद्या स्पर्धेत भाग घेतला असेल तर त्यात तुम्हाला यश आहे. तुमच्या कामामध्ये तुम्ही बारकाईनं लक्ष द्या आणि टीम वर्कला महत्त्व दिलं तर तुमची कामं पटपट होतील. संध्याकाळी अचानक तुमचं एखादं थांबलेलं काम पूर्ण होऊ शकतं. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा दिवस हा धनलाभाचा असून चंद्र एकादश स्थानामध्ये असल्यामुळे उत्तम संपत्तीचे संकेत आहेत. प्रियजनांच्या भेटी तसेच काही प्रतिष्ठित मंडळी तुम्हाला भेटणार आहेत. यामुळे आजचा दिवस तुमचा सकारात्मक आहे. तुमच्या ऑफिसमध्ये तुमचा मान सन्मान वाढेल. व्यवसायामध्ये प्रगती असून तुम्हाला लाभाचे योग आहेत. मुलांच्या संदर्भात काही जबाबदाऱ्या तुम्ही पूर्ण करणार आहात. प्रवासाचा योग असून त्यातून तुम्हाला लाभ होईल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीचा स्वामी हा सूर्य 4 ग्रहांच्या मध्ये असेल तेव्हा मिळकतीचे मार्ग वाढणार आहेत किंवा नवीन संधी मिळेल त्याचा तुम्ही लाभ घ्या. व्यवसायामध्ये लाभाचे योग असून समस्या जर असतील तर तज्ज्ञांचा सल्ला तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. कोणाचाही अपमान तुमच्याकडनं होणार नाही हे लक्षात ठेवा. विरोधकांची काळजी करणं सोडून द्या, ते काहीच करू शकणार नाहीत. घरामध्ये तुमचं वातावरण सुख समाधानाचं असेल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीचा स्वामी हा बुध पराक्रमात वाढ करणार आहे. एखाद्या कायदेशीर वाद किंवा खटला जर सुरू असेल तर तुम्हाला त्यात यश मिळेल. शुभ कार्यासाठी तुम्ही खर्च करणार असून तुमचा मान सन्मान वाढणार आहे. नोकरी जर तुम्ही करत असाल किंवा व्यवसायात तुमचे प्रयत्न जर चालू असतील तर ते यशस्वी होतील. मुलांकडनं तुम्हाला समाधानकारक बातमी मिळेल, त्यामुळे तुमचा आनंद द्विगुणित होईल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तुळ रास. स्वामी सांगतात की तुळ राशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. घरामध्ये सुख समाधान असल्यामुळे तुम्ही रिलॅक्स असणार आहात. कुटुंबातील प्रत्येक सदस्य तुम्हाला तुमच्या कामात मदत करेल. खूप दिवसांपासून आर्थिक बाबतीमध्ये तसेच व्यवहारामध्ये काही समस्या सुरू होत्या तर त्या आज कमी होतील. तुमची हुशारी आणि कामातील वेग यामुळे विरोधकांचा तुम्ही पराभव कराल.
प्रवासाचे तुम्हाला योग आहेत, परंतु काही कारणामुळे तुमचा प्रवास पुढे ढकलला जाऊ शकतो. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीमध्ये मंगळ शनी योग आहे, तेव्हा तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. नियोजन आणि व्यवस्थापन यावरती भर देणं तुमच्यासाठी गरजेचं आहे, तरच तुमची कामं पटपट होतील. टीमची मदत घेतली तर तुमची कामं वेळेत होतील. तुम्ही सहकाऱ्यांना समजून घ्या आणि त्यांच्यासोबत आपुलकीनं वागा. घरातील कामं देखील तुमचा मार्गी लावण्याचा प्रयत्न करा. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीचे लोक असं काही काम करणार आहेत की विरोधक देखील तुमचं कौतुक करायला सुरुवात करतील. सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची तुम्हाला आज संधी मिळेल. तिथे काही प्रतिष्ठित लोक भेटतील, त्याचा फायदा भविष्याच्या करिअरसाठी होईल. सरकारी ओळखी तसेच शासनातील अधिकाऱ्यांसोबत तुमचे चांगले संबंध, यामुळे तुमचं काम व्यवस्थित पूर्ण होईल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. आर्थिक बाबतीमध्ये तुम्हाला यश असून एखादं पेंडिंग पेमेंट देखील तुम्हाला मिळणार आहे. जिथे तुम्ही काम करता तिथे नव्यानं काही प्रयत्न तुम्ही करा, त्यात तुम्हाला यश मिळेल. ऑफिसमध्ये सर्व सहकारी तुमचा आदर करतील, तसेच तुमचे प्रोजेक्टही वेळेत पूर्ण होतील. कोणत्याही वादविवादामध्ये तुम्ही पडू नका. संयमानं वागा आणि तुमच्या अतिस्पष्ट बोलण्याला थोडासा लगाम घातला तर सगळं काही ठीक होईल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीचा स्वामी हा शनी उदय गतीनं चालतोय, तेव्हा शत्रुत्व, विनाकारण वाद आणि स्वतःच्या निर्णयांमुळे नुकसान तुमचं होऊ शकतं. अचानक तुम्हाला प्रवासाचा योग असून त्यात खर्चाची शक्यता आहे. प्रवासामध्ये तुम्ही सावध राहा आणि अनावश्यक खर्च होणार नाही असं पहा. नोकरी असो किंवा व्यवसाय, कामामध्ये तुमचा फोकस महत्त्वाचा आहे. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस हा ताणतणावाचा आहे. प्रवासात देखील तुम्ही काळजी घ्या, कारण गुरुच्या चतुर्थ योगामुळे वस्तू चोरी होण्याची भीती आहे. मुलांची काळजी आणि त्यांच्या करिअरची चिंता, यामुळे तुम्ही थोडेसे अस्वस्थ होणार आहात. सासरच्या लोकांसोबत शक्यतो तुम्ही व्यवहार टाळा, अन्यथा तुमचे संबंध बिघडू शकतील. धार्मिक स्थळांना भेट किंवा धार्मिक कार्यामध्ये तुम्ही आज खर्च करणार आहात. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.